खूपच छान प्रश्न विचारलाय. पण त्यांच्या प्रश्नाचा जरी संबंध माझ्याशी असला तरी आपल्या कार्यक्रमाशी त्याचा काहीही संबंध नसल्यामुळे आपण तो प्रश्न या कार्यक्रमात घेऊ शकत नाही. पण थत्राईट साहेब, जेव्हा आमचा एखाद्या वकिलाशी हा कार्यक्रम असेल तेव्हा या प्रश्नाचा नक्की आम्ही समावेश करू. तर असाच आमचा कार्यक्रम पाहत राहा. आपण वळूया आजच्या कार्यक्रमाकडे. माझी ओळख करून द्या ना. जरा तुला फोन आलेला दिसतोय. हॅलो हॅलो, डांग जिल्ह्यातून सोन्या पान्या तडवी ह्या आदिवासी बंधूंचा आम्हाला कॉल आलाय. पण तो कॉल आम्ही आता घेणार नाही, कारण अजून आमचा कार्यक्रम सुरू झाला नाही. तर माझी ना प्रेक्षकांकडे एक विनंती आहे. तुम्ही आमचा कार्यक्रम सुरू झाल्यावर ह्या कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्या मुद्द्यांवरच प्रश्न विचारावे. तर सोन्या पान्या तडवीजी, नाराज होऊ नका. आमचा कार्यक्रम असाच पाहत राहा आणि थोड्या वेळानंतर आम्हाला कॉल करा. ओके? माझी ओळख करून द्या ना. हो, थांबा जरा. तर मंडळी, तुमचं प्रेम असंच आमच्यापर्यंत तुमच्या पत्रांद्वारे आणि फोन कॉल्सद्वारे पाठवत राहा. तर वळूया आजच्या कार्यक्रमाकडे. नमस्कार. थांबा जरा. तर आज आमच्या ह्या कार्यक्रमात जो तुमच्यातलाच चेहरा आला आहे तो आहे एका मध्यमवर्गीय गृहिणीचा. तर आई, आता तरी नमस्कार करू का? हो, जरा थांबा. हा चेहरा आहे एका मध्यमवर्गीय गृहिणीचा. आणि ह्या मध्यमवर्गीय गृहिणी ज्या आहेत त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांना अनेक स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा छंद आहे. आणि ह्या त्या म्हणजे यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतलाय. आणि ह्या ज्या स्पर्धा आहेत त्या काही अशा लॉंग जम्प, हाय जम्प, लिंबू चमचा रेस नाही बरं का. त्यांना खूप आगळा वेगळा छंद आहे. म्हणजे या विविध स्कीम मध्ये जे मोफतचे गिफ्ट मिळतात ना, ते मिळवण्याचा छंद आहे मला. जरा डोळ काढा हो. तर प्रेक्षक, ह्यांचा जे हे छंद आहे त्याच्यात त्यांनी अनेक बक्षीसही मिळवली आहे. आता ह्या चेहऱ्याचं नाव आहे सौ सीता जोशी. सीता नाही. सीता माझी जुळी मोठी बहीण. मी गीता जोशी. मग आता इथे कोण आलंय? तुम्ही की तुमची मोठी बहीण? मीच आले. हो ना. मग आमच्या प्रेक्षकांना नमस्कार तरी करा. नमस्कार. बरं गीताताई, ह्या ज्या ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या स्कीम्स असतात, म्हणजे फ्री गिफ्ट्स, बंपर प्राइज आणि लकी ड्रॉ, क्रॉसवर्ड वगैरे वगैरे, ह्या सगळ्यांच्या बाबतीत तुम्ही अगदी अधिकारवाणीने बोलू शकता, हो ना? कारण हा तुमचा छंदच आहे. बोलणं माझा छंद नाहीये. अहो, मी नशीब आजमावण्याच्या छंदाबद्दल बोलतेय. हो, त्याबद्दल तुम्ही खूपच फेमस आहे. म्हणून तर तुमच्या चॅनलने मला विशेष पत्र पाठवून इथे बोलवलंय ना मुलाखतीसाठी. हो, म्हणूनच तर आज तुम्ही आमच्या पाहुणे आहेत. मग तुम्ही सांगताय ना तुमच्या छंदाबद्दल? हो, सांगते म्हणजे सांगायलाच आले म्हणजे काय हो, सांगायला अगदी उतावीळ झाले होते. मग पण सांगताय. हे सारखं तुम्ही मध्ये बोलून मला बोलूच देत नाहीये. सीताताई, सांगताय ना तुमचा छंद? मी तुम्हाला परत सांगते. माझं नाव गीता. सीता माझी मोठी जुळी बहीण. काय फरक पडतोय, सीता की गीता? खूप फरक पडतो. आता मुलाखत देते मी आणि लोकांना वाटेल मी नाहीच आहे. हे पाहता, तुम्ही तुमच्या कार्यक्रमाचा चेक सीताच्या नावाने पाठवा. मग तो चेक गीताच्या खात्यात जमा होईल का? नाही ना. असं एखाद्याचं नशीब दुसऱ्याच्या कपाळावर चिकटवता येतं का? नशिबावर तुमचं फारच भर दिसतोय. कारण माझ्या या छंदाचा दारोदार आहे ना, तोच सगळ्या नशिबावर आहे. म्हणजे मला याचा खूप फायदा झालाय. म्हणजे मला नशीब आजमावण्याचा छंद आहे असं म्हणा ना तुम्ही. छंद नशीब आजमावण्याचा आहे की फ्री गिफ्टचा? हो तेच हो. म्हणजे मी तुम्हाला सांगते,
माझं आयुष्य आणि माझा सगळा दिनक्रमच ना फ्री गिफ्टने नुसता व्यापून गेलाय हो. ह्यांचा हा दिनक्रम फ्री गिफ्टने कसा व्यापलाय हे आपण पाहणारच आहोत. पण त्याआधी घेऊया एक फोन. हॅलो, मगाशी सोन्या पान्या तडवी यांचा फोन आला होता ना, त्यांचाच पुन्हा फोन आलेला आहे. तर तडवीजी बोला. हॅलो. हा हा तडवी. हा. हॅलो तडवीजी, प्रश्न विचारा हो. हा तर हा. सुरमुरे आणि खडपडे अहो, माझा प्रश्न माझं नाव चिरमुली ताई ना, चिरमुली बडबडे आहे. हा बोला किती बडबड करताय मला विचारू द्या जरा. बोला बोला. माझा पण नंतर अहो या कोण या गीता जोशी मॅम. हा, तर नमस्कार गीता जोशी ताई. नमस्कार. तर माझा प्रश्न असा आहे की तुमच्याकडे असलेला कॅमेरा जर तुम्ही मला दिला तर मी पण माझ्या शेतांमध्ये जाऊन त्याचा मी फोटो काढू शकीन आणि शूटिंग करू शकीन. तर तुम्ही द्याल का बडबडे काकू ताई? नाही, तुम्हाला शूटिंग मध्ये घेईन मी आणि तुम्हाला एखादा रोल देईन मी. तुम्ही द्याल का? हो हो तडवी साहेबांनी पण खूप छान प्रश्न विचारलाय. म्हणजे यांचा कॅमेरा भाड्याने द्यायचा व्यवसाय वाटतं. येतो. तर तडवी साहेब, तुम्हाला ह्या सगळ्याशी जे संबंधित आमच्या चॅनलच्या ज्या संबंधित व्यक्ती आहेत त्यांच्याकडून ही जानकारी व्यवस्थित मिळेल. तर तुम्ही थोडी वाट पहा, येईलच तुमच्या जवळ फोन. ओके, तर आपण पुढे वाढूया. हा तर गीता ताई, आपण हा तुम्ही तुमचा दिनक्रम सांगत होता ना. सांगते, पण मध्ये मध्ये असे तान्याबाना पडवीचे फोन आले ना तर घेऊ नका. आणि नाहीतर असं करा, मी माझा सकाळपासून दिवसभराचा दिनक्रम सांगत आले ना, म्हणजे दुपारपर्यंत आले ना की मग तुम्ही फोन घ्या त्यांचा. कारण दुपारी 2 ते 4 मी निवांत झोपते. त्यावेळी मी कोणाचेही फोन घेत नाही. तेव्हा घ्या तुम्ही त्यांचा फोन. बरं, आम्ही घेऊ. आम्ही कुणीच दुपारी झोपत नाही, आमचे कार्यक्रम असतात ना. अहो, कार्यक्रम बघत झोपणं काय, टीव्ही बघत झोपणं काय आणि पेपर वाचत झोपणं काय? झोपणं हे महत्वाचं. हो, झोपता काय? दिनक्रम सांगत होता ना तुमचा. अहो, दिनक्रम सांगायला आधी झोपेतून उठल्यापासून सांगावं लागेल ना. बरं, सांगा हा, सांगा. तर सकाळी मी म्हणजे ज्या घड्याळीच्या गजराडी जागे होते ना, ते घड्याळ मला त्याच्या पेन्सिल सकट फ्री मिळालेलं आहे. मग मी दात घासते, ज्या ब्रशनी दात घासते ना, तो टूथब्रश मला टूथपेस्ट बरोबर फ्री मिळालेला आहे. मग मी सुगंधी फेस वॉशनी माझा चेहरा धुते. ती फेस वॉशची ट्यूब ना मला ना 1 किलो चहाच्या पुड्याबरोबर फ्री मिळाली आहे. वा, म्हणजे ब्रश केल्यानंतर तुम्ही तो विकत घेतलेला चहा पित असाल. छान मस्त कडक गरम गरम. नाही 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 नाही. हा? तो विकत घेतलेला पुडा आम्ही तसाच ठेवलेला आहे. अरे, ते काय झालं, माझ्या मिस्टरांना ना बुटाच्या जोडाबरोबर 1 किलो चहा फ्री मिळाला. सध्या आम्ही तोच वापरतोय. बापरे, बुटाच्या बरोबर चहा. कमाल आहे. कमाल आहे कसली. आता आपण स्वागत करताना शॉली बरोबर श्रीफळ म्हणजे काय नारळ देतो. आता त्या शॉलीचा आणि नारळाचा काही संबंध असतो का? अगदी बरोबर. हे पहा, जर संबंधित वस्तूच फ्री मध्ये द्यायला लागले तर नारळाबरोबर कोकण आणि शाली बरोबर काश्मीरची टूर फ्री मध्ये द्यावी लागेल. बोला. कसं बरोबर बोलला तुम्ही, है ना. मग आता हे झालं, त्यानंतर मी ना त्या पाय पुसण्याबरोबर मला फ्री मिळालेला टॉवेल घेऊन मी आंघोळीला जाते. कोणतं पाय पुसणं? म्हणजे बैठकीतलं मोठं की बाथरूम मधलं छोटा? मोठं हो, मोठ्या बरोबरच टॉवेल मिळतो, त्या छोट्या बरोबर रुमाल मिळतो. रुमाल तर मी आणतच नाही. आजकाल ब्लाउज पीस ऐवजी रुमालच देतात ना, खूप रुमाल झालेत माझ्याकडे. हा, तर मी तो टॉवेल घेऊन गेले. बरोबर. आता त्या बाथरूम मध्ये जाऊन आंघोळ करताना काय काय फ्री मध्ये आलेल्या? म्हणजे नुसतं टॉवेल घेऊन जात नाही बरं मी. मग काय काय घेऊन जाता? हा, म्हणजे त्या मॉइश्चरायझर बरोबर शेंबूचा पाऊच तो फ्री मिळतो ना, तो मी घेऊन त्याला विसरत नाही. अहो, फ्रीच्या वस्तू आहेत ना, त्या वापरून टाकायच्या. पडल्या पडल्या मुलीच खराब होतात ना. तर
आता मी जाऊ आंघोळीला. एक मिनिट जरा. आपण यांचं दिनक्रम पाहणारच आहे, पण त्याआधी घेऊया एक फोन. हॅलो हॅलो. हॅलो. हा, कोण बोलतंय? हॅलो. हाँ मैं तोरणमल चांदीमल बोल रहा हूँ चांदीमल. चांदीमल. हाँ. अच्छा अच्छा. तुम्ही कुठून बोलताय चांदीमलजी? माझा प्रश्न तुम्हाला दोघींना आहे. हा मला मराठी नहीं बोलता आते है मुझे. हा, कोई प्रॉब्लेम नाही. कोई- चालेल, बिलकुल चालेल. आमचा हा कार्यक्रम जरी मराठीत असला तरी आम्ही सगळ्या भाषांनाही प्रोत्साहन देत असतो, कारण तो मराठी बाणच आहे. अहो, तेव्हा तुम्हीच किती बोला. बोलताय बडबड बडबड. हो. त्यांना बोलू द्या ना, प्रश्न त्यांना बोला, विचारू द्या. प्रश्न विचारा, हाँ. विचारा. कहाँ से लाए पकड़. हाँ तो मेरा क्वेश्चन आपसे है गीता जोशी मैडम. गीता जोशी ना. हाँ तो मेरा ऐसा मैं हिंदी में बोलूं चलेगा ना. हो, बोला बोला. हाँ हरकत बोला. तो हमारा क्वेश्चन ऐसा है कि अभी जो तुमने बोला कि इसके साथ वो फ्री, उसके साथ वो फ्री, नहाने जाती तो टॉवल फ्री, मॉइस्चराइजर फ्री, सोप फ्री. तो मेरी बीवी ने प्रोग्राम देखा और वो पूछ रही हो मैडम से पूछो ये इतने सारे आइटम लाते कहाँ से फ्री, ऐसी कौन सी स्कीम में दुकान है. तो आप जरा उस पर प्रकाश डालेंगे क्या गीता जोशी मैडम. तुम्ही तुमच्या बायकोला सांगा रोजचे पेपर वाचत चला, हा. त्याच्यात तेवढ्या स्कीम येतं. टीव्ही प्रोग्राम पाहत चला, म्हणजे मिळेल त्यांना अरे फुकट. पण- आणि मुख्य म्हणजे तुम्ही मराठीत बोला. अहो, मराठी असून तुम्हाला मराठी बोलता येत नाही? 100 वर्ष झाली यांना हो, किती महाराष्ट्रात राहता राहता लाज बोले, वाटत इनका नाही नाम का? गड़बड़े रखते तुम. अरे मैडम प्रॉब्लम ऐसी है कि हमारी बीवी अंधी बहरी है. हमारी अंधी बहरी हो, एक है. काम करा, तुम्ही प्रोग्राम पहा आणि त्यांना सांगा. ठेवते मी फोन. हा, तर आपण तर आता मॅडम चालले बाथरूम कडे आणि आपण सगळे ते पाहणार आहोत. सॉरी. बरं तुम्ही इथे तरी एक काम करा. तुमची आंघोळ झाली आहे तुमची आंघोळ. आता त्याच्यानंतर तुम्ही एक काम करा की क्रमाने सांगायच्या पेक्षा जशा आठवतील तशाच सांगून टाका. हो, म्हणजे मला अशा खूप गिफ्ट मिळाल्या हो. म्हणजे बघा, स्टीलच्या कपाटाबरोबर लाकडी उचटणं, पंख्याबरोबर फिनाईल, त्यानंतर मिक्सर बरोबर हळद पावडर, आणखी काय माहिती काय काय मी सांगू शकत नाही, एवढ्या गिफ्ट मिळालेल्या आहेत मला. ओके. गीता ताई, आमच्या प्रेक्षकांनाही हा छंद जोपासावा वाटेल असं एखादं मोठं फ्री गिफ्ट आहे ना? हो आहे ना, फ्लॅट मिळालाय मला. अरे बापरे, फ्लॅट? हो, म्हणजे काय, मिसेस जोशी माझ्या सासूबाई, अहो त्यांच्या मुलाचं लग्न होत नव्हतं, तर त्यांनी स्कीम काढली, जी मुलगी माझ्या मुलाशी लग्न करेल तिला मी फ्लॅट देणार. हो, झालं, मी केलं त्यांच्या मुलाशी लग्न आणि मिळालं मला फ्लॅट. पण ही स्कीम ना तशी फायद्याची ठरली नाही. आपण यांच्याशी अजून गप्पा मारणार आहोत. अहो, का नाही ठरली त्यांनी विचारणार. विचारते हो, जरा फोन घेऊ द्या. तर घेऊया फोन. हॅलो. हाँ. मी अनंत फडके असं बोलतोय, पुण्याहून बोलतोय. बरं. अच्छा, फडके सदाशिव साहेब, पेठेतून तुम्हाला बोलतोय. मराठी येते ना? अरे काय मी चित्पावन मराठी सदाशिव पेठेतला. आता कसा प्रश्न विचारता तुम्ही परकडे काकू. हो. हा? हा तर माझा प्रश्न ताईंना आहे, जोशी ताई. आणि हो, आता वाजले 12:59. 1 ते 4 माझी झोपायची वेळ असते, तर लगेच उत्तराच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. हो, प्रश्न विचारा. हा तर माझा प्रश्न असा आहे. चढण्यात वाजला एक, हो बंद करा फोन. हॅलो, फडके साहेबांनी फोन ठेवलाच होता. चला, तर आपण कुठे होतो? मला फ्लॅट फ्री मिळाला. फ्लॅट फ्री मिळाला होता, पण तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम झाला. होता. म्हणजे असं बघा ना की घेऊया फोन. हॅलो. हा हा पण माझा आवाज येतोय का. बरोबर येतोय फडके हा, साहेब, तर बोला. मी ना आता तो प्रश्न विचारला, म्हणजे यांचं एक उत्तर ऐकलं की या आंघोळीला जात होत्या. हो. तर माझा प्रश्न तिच्याशी संबंधित आहे. मला झोपच लागत नव्हती, म्हणून म्हटलं कॅमेरा तुमचा आज जातो का बाथरूम पर्यंत. अहो, काय प्रश्न विचारताय फडके साहेब? फोन ठेवा. फोन नाही ठेवा. ना? नाही, फोन ठीक ठेवा आहे, तुम्ही.
मी सांगत होते माझी प्रॉब्लेम काय ते हो. तर काय झाला हो फ्लॅट बरोबर सासू फ्री मिळाली ना. आता ज्या वस्तूचा आपल्याला काही उपयोग नाही ती वस्तू फ्री मिळून काय अर्थ आहे? तुम्ही तडगडीत पडली राहते. अगदी बरं म्हणताय तुम्ही. काही गोष्ट फ्री मध्ये मिळाली तरी नंतर खूप महागात पडतात. तरी बरं आमचं पॅकेज डील नव्हतं. एका सासू बरोबर सासरा दिले जाऊन एवढे सगळे फ्री मिळाले आपल्याला. अहो फ्री मध्ये मिळतात ना, घ्यायचे मग सोडायचे कशाला? तुमचं लग्न झालेलं दिसत नाहीये म्हणून तुम्हाला हा व्यवहार कळत नाही. अहो कधी कधी त्या मिळालेल्या वस्तूपेक्षा त्याचा मेंटेनन्सचा खर्च जास्त असतो. अगदी बरोबर बरोबर. तर गीता ताई तुम्हाला प्रश्न विचारते. एक मिनिट मी पाहते हो काय काय प्रश्न आहे. हो, हे विचारते, हे विचारू. अहो विचारा प्रेक्षक इकडचे कंटाळतील. सॉरी गीता ताई, तुम्ही स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसं मिळवली आहेत. त्याच्याबद्दल सांगा ना आमच्या प्रेक्षकांना. म्हणजे कसं? म्हणजे त्या छोटे छोटे गिफ्ट मिळाले आणि हो हो म्हणजे ते काय अहो कशी गॅस लायटर ट्यूबलाईट त्यानंतर चमच्याचं स्टँड आणखीन 6 मगे खूप खूप वस्तू मिळाल्यात मला. हो हो हो. आणि तुम्ही या सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला म्हणजे तुम्हाला काही हे सगळ्या ह्याच्यात तुम्हाला ते काहीतरी नियम पाळावे लागतात ना. आता माझ्यापेक्षा तुम्ही काय विचारणार? हो टर्म्स अँड कंडिशन एक्सेप्ट करावे लागतात. पण मी ना अनुभवातून जास्त शिकले. उदाहरणार्थ अहो काही वेळेला तर ज्या कंपन्या विसरबळे असतात ना त्यांच्याशी भविष्यात संपर्कच ठेवायचा नाही. हे लोक मोठमोठी जाहिरात करतात, लाखो लोक त्यात भाग घेतात आणि मग उत्तर द्यायला सुद्धा विसरतात. हो ना? उत्तर काय बक्षीस द्यायला सुद्धा विसरतात. आणि कालांतराने तर त्यांनी अशी स्पर्धा केली होती हे सुद्धा विसरतात ते लोक. मग ह्या सगळ्या कंपनीला ना तुम्ही तुमच्या कोर्टात काय खेचत हो? कोर्टात टाइम आणण्यापेक्षा नवीन नवीन स्कीम मध्ये टाइम घालवते ना मी माझा. पण यांच्या स्मृतीला कोर्टामधून धक्का द्यायला काय हरकत आहे? धक्क्याने स्मृती जायला आणि धक्क्याने स्मृती घ्यायला ते काही आजकालच्या सिरियलचे हिरो हिरोईन आहेत का? त्यांची स्मृती जाते ती कायमची. हो ते खरं आहे म्हणा. आता मी तुम्हाला सांगते. एकदा एक स्पर्धा झाली होती. ते काय उभे आडवे खाचे क्रॉसवर्ड? हा त्याच्यात मी भाग घेतला होता. अरे वा. 5 वेळेला बक्षीस मिळालं, मोबाईल हँडसेट गिफ्ट. अरे वा, म्हणजे तुमच्याजवळ 5 हँडसेट असतील हे? नाही हो, का? 5 ते कागदी गवतांनी भरलेले खोबरेत माझ्याकडे. म्हणजे काय होतं हँडसेट सुरक्षित राहावा म्हणून हे लोक खोक्यामध्ये ते कागदी गवत भरतात. पण ते हँडसेट ठेवायलाच विसरून गेले. खोका उघडला की गवत, खोका उघडला की गवत, खोका उघडला. अहो पण 5दा विसरणं म्हणजे कमालच आहे. पण मी नाही विसरले. मग तुम्ही त्यात 5 हँडसेट आणून ठेवले की नाही? मी त्या कंपनीवर दावा करणार आहे. 5 हँडसेट वसूल करणार आहे त्यांच्याकडनं. अरे वा. मग तुमची वसूल करण्याची काय योजना आहे हे सांगाल आमच्या प्रेक्षकांना? ते काय आता मार्केटमध्ये एक नवीन स्कीम चालू झाली. 2 टन वॉशिंग मशीन. हा ते या कंपनीच्या स्कीम मध्ये असं आहे की जर त्यांच्या 1 लाख मशीन विकल्या गेल्या ना की त्या लकी ड्रॉ करते. आणि जो विनर असेल ना त्याला मुंबई ते दिल्ली 2 व्यक्तीचं येण्या जाण्याचं विमानाचं भाडं आणि दिल्लीमध्ये 2 दिवस 2 रात्रीचा आलिशान हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च मोफत मिळणार आहे. मी ती स्पर्धा जिंकणार, दिल्लीला जाणार आणि माझे हँडसेट. गीताताईंच्या आशावादाला दादच द्यायला पाहिजे. पण त्याआधी घेऊया हा फोन. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो, हां हां बोला. माझं नाव शंकर पंचवानी. अरे वा, आपल्या सांसदचा फोन आलाय की काय? हां बोला बोला. नाही हो, लालवानी नाही, मी पंचवानी. अच्छा, रंजनीची. हां तर बोला माझा बोला. प्रश्न गीताताईंना आहे की गीताताई तुम्ही
तुम्ही आता म्हणालाय की तुम्ही कुठली 2 टाक वॉशिंग मशीन काहीतरी स्कीम बद्दल उल्लेख केला. तर माझा प्रश्न असा आहे की नेमकं तुम्हाला काय धुवायचंय हेच आम्हाला जाणून घ्यायचंय. 2 टाक मध्ये काय धुतात एक्झॅक्टली, असं जर प्रश्नाचं उत्तर दिलं तर चांगलं होईल. हे बघा, मी अजून ती वॉशिंग मशीन वापरलेली नाहीये. जेव्हा मी काही धुवून टाकेन ना तेव्हा तुम्हाला सांगून टाकेन. वा, छानच प्रश्न होता यांचा. तर आपण बोलत होतो गीता ताईच्या आशावादांबद्दल. हो, मी कधीच निराश होत नाही. हो ना, म्हणजे काय, मी आतापर्यंत 3 वॉशिंग मशीन घेऊन घेतल्या. हो आणि जोपर्यंत चालत राहिली स्कीम आणखी नाही घेत राहील. मला नक्की खात्री आहे की माझा नंबर लागणारच लागणार. बिलकुल. अहो, या अशा जे स्कीम चालवतात ना लोक, त्यामुळेच ना लोकांमध्ये आशावाद जागृत झालेला आहे की नाही? बिलकुल. तर ताई, तुमच्या ज्या आशावादाबद्दल आपण बोलणारच आहोत, पण मला एक तुम्हाला विचारायचंय की तुम्हाला या फ्री गिफ्टची सवय कुठून लागली? अगदी लहानपणापासून. म्हणजे कधीपासून? म्हणजे माझी आई पण हेच करायची. वा वा, छान. मला ना तुम्हाला एक खासगी प्रश्न विचारायचा आहे. विचारू ना? मी विचारतेच. तुम्हाला या सगळ्याच्या हा तुमचा जो छंद आहे त्याचा काही त्रास वगैरे नाही झाला का? बापरे, मला वाटलं खासगी म्हणजे काय विचारतात ते. त्रास होतो ना. हो, काय झालं, मागे एकदा ती स्क्रॅच अँड विन वाला जे ना स्कीम निघाली होती, त्या स्कीम मध्ये मी 700 तिकीट विकत घेतली. बापरे, 700? हो, मग आता 10 रुपयाच्या तिकिटावर 5 लाखाचा हार मिळणार असेल तर काय हरकत आहे 700 तिकीट घ्यायला? मग त्रास कसला झाला हो तुम्हाला? ते स्क्रॅच अँड विन मध्ये खरडून माझं नख तुटून गेलं. हो, बोट कापलं. 1 महिना बँडेज मध्ये होतं माझं बोट. ओके. आणि तुमच्या घरच्यांना, म्हणजे तुमच्या मिस्टरांना, जोशी साहेबांना याचा कधी त्रास नाही झाला तुमच्या छंदाचा? म्हणजे त्यांची काही तक्रार वगैरे? तक्रार करू शकत नाही का? म्हणजे आडून असं मला सांगितलं त्यांनी. तुम्हाला सांगते, माझ्या या छंदाला कंटाळून संन्यास घेऊन थेट हिमालयावर जाणार आहे ते. असं यांनी लोकांच्या थ्रू माझ्यापर्यंत पोहोचवण्याची सोय केली होती. माझ्यासमोर बोलायची हिंमत थोडी त्यांची. करू शकत नाही काय? ओके, गप्पा अशाच सुरू राहणार आहे. घेऊया एक फोन. हॅलो हॅलो. हॅलो. हां हॅलो. हा. कोण बोलताय? मी सत्यशील सपकाळ बोलतोय. मी पाणी पिऊ का तोपर्यंत? हो. चालतं का तुमच्या इथे स्टुडिओमध्ये? किती बोलताय? हॅलो सरपंचजी, मी हा. तुमचा प्रश्न विचारून टाका. तुम्हाला वाटलं असेल ना की माझा आवाज हा असा कसा आहे, तर त्याची गंमतच झाली. काय झालं, मी आणि माझी बायको एकदम मेट्रोनी विजयनगरहून जात होतो एअरपोर्टला, आणि बायको मागेच लावून गेली आणि मी आतमध्ये घुसून गेलो आणि मी तिला असं चिडवत होतो. एवढंच काय झालं की ते मेट्रोचं परवानाच लागून गेला आणि तेव्हापासून माझा आवाज असाच ते. सरपंचजी, प्रश्न हो, विचारा. कळलं बरोबर. हॅलो. काय ना तुझं फुटबॉलमध्ये जात तू. मला त्यांना प्रश्न विचारू द्या. आता माझा प्रश्न तिथंही तुम्हाला असा आहे की अहो माझ्या इथं मला कंटाळा आला माझ्या बायकोचा. तर तुमच्याकडे अशी काही स्कीम असेल तर सांगा ना की बायकोच्या बदले बायको मिळेल. आहे का तुमच्याकडे स्कीम? अहो, मी जो नवरा मिळाला त्याच्यावर निभवते ना. तुम्ही पण तुमच्या बायको बरोबर निभा आणि आधी सगळ्यात आधी जाऊन ऑपरेशन करून ती जीप ठीक करून घ्या. ती बायको परत येईल तुमच्याकडे. आज नाही एका त्याच्याकडे तुम्ही प्लीज फोन ठेवा. हां, तर आपण बोलत होतो, कुठे होतो गीता ते आपण? माझ्या नवऱ्याची हिंमत. तुमच्या नवऱ्याची हिंमत बोलत. हां, तर माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्याकडून की तुम्ही खूप स्कीम्समध्ये भाग घेतलाय, खूप त्याच्यात तुम्ही बक्षीसही मिळवली आहे, पण तुम्हाला हे सगळं ठेवायला घरी जागा आहे का? म्हणजे तुमचं घर आता छोटं पडत असेल नाही का? काय सांगू हो, तो फ्री मध्ये मिळालेला फ्लॅट सुद्धा पुरत नाही मला. पाय ठेवायला जागा नाहीये. इतक्या वस्तू आहेत. म्हणून मी आता सध्या विचार करते, म्हणजे
परत लग्नाचा नाही बरं. की अशी कोणती परत स्कीम मिळाली त्याच्यात फ्लॅट मिळेल तर त्यात मी नक्की भाग घेणार आहे. गीताताई, तुमची ही योजना मला सांगू शकाल का? काय म्हणजे फ्लॅट नंतर ही फ्लॅट म्हणजे तुम्ही काही स्कीम्स वगैरे आली आहे का अशी, असं काही आहे का? नाही हो, मला तर काही आठवत नाहीये. नाही का का? मी काही बोलले होते का? ओके. ठीक आहे, मग आपण नेक्स्ट क्वेश्चनवर चलू. गीताताई, आता मी एक विचारते तुम्हाला की आता तुमचं घर तर पूर्ण हे होऊनच गेलंय, मग तुम्ही नवीन फ्लॅटही घेणार आहे आता. विचारा ना तुमच्या त्याच्यात पहा तुम्ही काय काय लिहून आणले प्रश्न नाही. यांना काय विचारायचं मी उत्तर द्यायची. हो नाना, आपण फोन घेऊया. हा, हॅलो हॅलो हॅलो, कोण बोलतंय? हॅलो, हा बोला. तुम्ही हॅलो, तुम्ही नाही, मी माझं नाव सांगणार नाही तुम्हाला. बोला बोला. हा, तर माझा प्रश्न या बाईंना आहे की जी या तुम्ही या गिफ्ट मध्ये मिळालेल्या, नुकत्याच मिळालेल्या, स्कीम मध्ये मिळालेल्या, डिस्काउंट मध्ये मिळालेल्या ज्या वस्तू घरी आणून नसता कचरा करून ठेवला आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? त्याच्याबद्दल माझा प्रश्न आहे. ओके. हां, तर तिथं नाही ह्यांना असं सांग, आपलं काहीही नाव गाव पत्ता हे सगळं काहीही सांगायचं नाही. तर तुम्ही याचं उत्तर देणार आहे का? हां, ओके. तुम्हाला सांगू का? हो, सांगा सांगा. हा फोन कोणाचा होता? माझ्या नवऱ्याचा. हे तुम्हाला कसं कळलं? आपण नाव गाव पत्ता नाही सांगितला तरी आवाज चांगलाच ओळखते ना मी. चला, ठीक आहे. मी आता तुम्हाला दुसरा प्रश्न विचारते की ह्या छंदात तुमचा पैसा अनाठाई खर्च होतो असं नाही वाटत का तुम्हाला? होतो, पण ठीक आहे ना, थोडासा पैसा खर्च झाला तर केवढ्या वस्तू मिळतात ते. हो, हेही खरं आहे. आता एक काम करते, मी तुम्हाला आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आली आहे, तेव्हा एक शेवटचा प्रश्न विचारते. तुमच्यापेक्षा प्रेक्षक जास्त गोष्ट विचारतात ते. हो ना, विचारते ना, पण आधी एक फोन घेऊया. हॅलो हॅलो. आता मी सत्तर झालो. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे गीताताई की तुम्ही म्हणाल्या तुम्हाला मुले किती हो? ती पण एक गंमतच आहे. आता मुले किती मग एवढं घेतली? अहो, काय ना म्हणजे माझ्या मित्रांना मुलगी हवी होती आणि मला मुलगा हवा होता, पण माझ्या या छंदामुळे आम्हाला जुळं झालं हो. म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघे एकाच वेळेला. आता आपण गंमत कशी हो? दोन झाले ना, ते अंधळा नसते एक डोळा आणि जेवढे दोन डोळे. हो, ठीक आहे, झालं. मला एक प्रश्न विचारायचा आहे. मी तुम्ही चालतो बरे, माझ्या पैशाचं उत्तर मिळालं आहे. गीताताई, तुम्हाला मुलाबरोबर मुलगी तरी मिळाली की मुलीबरोबर मुलगा तरी मिळाला? अगो बाई, हा तुम्ही विचार कधी केलाच नव्हता. आता ते डॉक्टरांना विचारावं लागेल, ते सांगतील ना मग मी तुम्हाला उत्तर देईन. बरोबर. आजची कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा एक लास्ट क्वेश्चन विचारते तुम्हाला. गीताताई, तुम्हाला कधी छप्पर फाडके करोडपती असं व्हायचं नाही वाटलं का? वाटलं ना हो, केबीसी जायची पण इच्छा होती, पण त्यांची ना म्हणजे त्यांची काय म्हणतात तो जो फॉर्मेट असतो ना तो चुकीचा. कसे प्रश्न विचारतात ते. आता मागे एक प्रश्न विचारला होता त्यांनी की धृतराष्ट्राला कोणत्या डोळ्यांनी दिसत नाही, डाव्या डोळ्यांनी, उजव्या डोळ्यांनी, दोन्ही डोळ्यांनी, की धृतराष्ट्र खोटं बोलतो. आता मला इतकं कन्फ्युजन झालं की मी कोणत्या त्या नेत्र चिकित्सकाला विचारलं होतं का, विचारायचं का की त्यांना कोणत्या डोळ्यांनी दिसत नाही ते. मी खूप कन्फ्युज झाले. म्हणून माझं म्हणणं काय की यांनी फॉर्मेट कसा ठेवावा, अगदी साधा सरळ. धृतराष्ट्र अंधळा होता की नाही, हो की नाही, मी हो म्हटलं म्हणजे जिंकले ना. आशा करते गीताताई की तुमच्या या सूचनेचा ते
नक्कीच विचार करते. आता जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काही सांगून जा. हो हो हो. आशावादावर जगच टिकलेले. सगळे आशावाद टिकवून ठेवा. आता बघा ना, मी या कार्यक्रमात आले ना, ते पण योगायोगाने. अहो, आमच्या सोसायटीमध्ये 4 गीता दोषी आहे. आणि या चॅनलवाल्यांचं पत्र सगळं त्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये आलं. आता त्यांना प्रश्न पडला की या कोणत्या ब्लॉक मधल्या गीता दोषी आहे. मग काय केलं, त्यांनी चौघींना बोलवलं, चिठ्ठ्या टाकल्या आपल्या आपल्या अक्षरात. बरं, नेमकी माझ्या अक्षरातली चिठ्ठी निघाली. म्हणजे मी भाग्यवान ठरले की नाही. हा, असं नशिबावर विश्वास ठेवा. वा गीताताई, खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात. तर प्रेक्षक हो, असंच जर तुम्हालाही आमच्या ह्या कार्यक्रमात असंच यायचं असेल आणि तुम्हाला असाच एखादा आगळा वेगळा छंद असेल तर नक्की आम्हाला सांगा. पत्रांद्वारे आणि